विचार करा, एक असा अत्यंत प्राचीन ग्रंथ जो केवळ काय बरोबर आणि काय चूक हे सांगत नाही, तर थेट मानवी मनाचा एक प्रकारचा सॉफ्टवेअर कोड कसा डिकोड करायचा हे शिकवतो. हो, आणि हे खरोखरच खूप रंजक आहे. अगदी. तर आजच्या या विशेष सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक आणि अविनाशी ठेव्याच्या खोलात जाणार आहोत, जो वरवर पाहता एक धार्मिक ग्रंथ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात ती मानवी मानसशास्त्र आणि जीवन जगण्याच्या पद्धतींवर आधारित एक अतिशय प्रगत मार्गदर्शिका आहे. हो ना. आणि आज आपण ज्या स्रोताची मदत घेणार आहोत तोही तितकाच खास आहे. बरोबर. आज आपण धम्मपद या ग्रंथाच्या एका विशेष हिंदी ऑडिओबुकच्या ट्रान्स्क्रिप्टवर चर्चा करत आहोत. हे ऑडिओबुक भास्कर साळवे, कमलवीर आणि राजेश चंद्रा यांनी गायले आणि वाचले आहे. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या ऑडिओबुकची निर्मिती प्रक्रियाच मुळात एका विशिष्ट मानसिक अवस्थेत नेण्यासाठी डिझाईन केलेली दिसते. म्हणजे नक्की कशी? म्हणजे बघा, ज्यांनी हे ऐकले आहे त्यांना जाणवेल की यातील गाथांना कल्याण थाट आणि भूपाली रागाची अतिशय शांत आणि सुरेल जोड दिली आहे. अरे वा. हो, आणि भूपाली रागाचा मूळ स्वभावच शांतता आणि साधेपणाकडे नेणारा आहे. जेव्हा हे स्वर कानावर पडतात तेव्हा ऐकणाऱ्याचे मन आपोआप एकाग्र व्हायला मदत होते. संगीताचा हा वापर केवळ मनोरंजनासाठी नाहीये. म्हणजे ते एक साधन आहे. अगदी बरोबर. ग्रंथात जे काही सखोल तत्वज्ञान सांगितले आहे ते ग्रहण करण्यासाठी मनाला तयार करण्याचं ते एक साधन आहे. या ट्रान्स्क्रिप्टचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती ही की हा ग्रंथ केवळ तत्वज्ञानाची कोरडी चर्चा करत नाही, तर मानवी वर्तनाचे मुळापासून विश्लेषण करतो. आणि म्हणूनच आपला आजचा उद्देशही तोच आहे. हो, आपला उद्देश हा समजून घेणे आहे की धम्मपद हा केवळ एक धार्मिक बौद्ध ग्रंथ का नाहीये, तर ती संपूर्ण मानवजातीसाठी एक मार्गदर्शिका कशी आहे आणि या ग्रंथाची व्याप्ती खरोखरच थक्क करणारी आहे. खरंच खूपच अफाट आहे. म्हणजे एकूण 26 अध्याय ज्यांना वर्ग म्हटले जाते आणि 423 गाथा या एका ग्रंथात सामावलेल्या आहेत. जगाच्या पाठीवर असा क्वचितच एखादा पुस्तक असेल ज्याचा जवळजवळ प्रत्येक मानवी भाषेत अनुवाद झालाय. हो, आणि म्हणूनच जगभरातील विद्वानांनी ह्याच्याबद्दल जे मत मांडले आहे ते खूपच बोलके आहे. अगदी. म्हणजे जर्मनीचे सुप्रसिद्ध विद्वान मॅक्स मुलर यांनी याला चक्क बौद्ध विचारांचे वास्तविक चित्र म्हटले आहे. पण मला सर्वात जास्त विचार करायला लावणारी उपाधी वाटली ती अल्बर्ट जी एडमंड्स यांची. त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी याला आशिया खंडातील अविनाशी ग्रंथ असे म्हटले आहे. म्हणजे एखादा ग्रंथ अविनाशी कसा असू शकतो? कागद आणि शाई तर कालांतराने नष्ट होतातच ना. हो ना, पण एखादा ग्रंथ अविनाशी ठरतो कारण तो ज्या मानवी समस्यांवर बोट ठेवतो त्या समस्या हजारो वर्षांनंतरही बदललेल्या नाहीयेत. म्हणजे मानवी मूळ स्वभाव तसाच आहे. अगदी तेच. तंत्रज्ञान बदलले असेल, राहणीमान बदलले असेल, पण माणसाचा राग, लोभ, दुःख आणि सुखाची ओढ ही आजही तशीच आहे. हा ग्रंथ बाह्य जगाचे नियम न सांगता थेट मानवी मनाचे नियम सांगतो. हां. आणि ट्रान्स्क्रिप्टच्या सुरुवातीलाच एक अतिशय पायाभूत सिद्धांत मांडला आहे. हो, मनाचा सिद्धांत. बरोबर. सर्व धर्म, सर्व कृती आणि सर्व विचारांचा उगम हा फक्त आणि फक्त मनात होतो. मन हेच सर्व गोष्टींच्या पुढे आहे, तेच प्रमुख आहे. हो, आणि सर्व गोष्टींची सुरुवात मनापासूनच होते हा मुद्दा आपण अनेकदा ऐकतो, पण या ग्रंथात तो कार्यकारण भावाने म्हणजे कॉज अँड इफेक्टच्या माध्यमातून समजावून सांगितलं आहे. हां. तिथे ते ओझे ओढणाऱ्या बैलाचं उदाहरण दिलं आहे ना. अगदी तेच. जर एखादी व्यक्ती दूषित मनाने वाईट विचारांनी कृती करत असेल किंवा बोलत असेल तर दुःख तिच्या पाठीशी अगदी तसेच येते जसे ओझे ओढणाऱ्या बैलाच्या पायांमागे गाडीचे चाक येते. अरे बापरे, हे रूपक खूपच बोलके आहे. चाक जसे बैलाचा पाठलाग सोडत नाही आणि ते ओढताना जो शारीरिक आणि मानसिक ताण येतो तसाच ताण दूषित मनातून आलेल्या कृतींमुळे माणसावर पडतो. बरोबर. या उदाहरणात चाक हे एक वजनदार आणि न टाळता येणाऱ्या परिणामाचं प्रतीक आहे. जेव्हा एखादी कृती अशुद्ध हेतूने केली जाते तेव्हा निर्माण होणारं दुःख हे बाहेरून कोणीतरी दिलेली शिक्षा नसते. मग ते काय असतं? तो त्या कृतीचाच एक अपरिहार्य भाग असतो. आणि याच्या अगदी उलट चित्रही तितक्याच प्रभावीपणे मांडले आहे. म्हणजे सुखाबद्दल? हो. जर कृती प्रसन्न मनाने आणि शुद्ध विचारांनी केली असेल तर सुख एखाद्या सावलीसारखे साथ देते. हां, सावलीसारखे. सावलीला ओढून सोबत न्यावे लागत नाही, तिला कोणतेही ओझे नसते, ती अत्यंत सहजतेने आपल्या अस्तित्वाचा भाग बनते.
दूषित मनाचे दुःख हे जड चाकासारखे आहे आणि शुद्ध मनाचे सुख हे हलक्या सावलीसारखे आहे. हा विरोधाभास खरंच मानवी जगण्याचे सार सांगतो. आणि हे सावलीचं उदाहरण वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते की लोक अनेकदा जुन्या कटू आठवणींचे ओझे स्वतःहून वाहत असतात. हो, आपण स्वतःच ते ओझे वाढवतो. ट्रान्स्क्रिप्टमध्ये एका विशिष्ट विचारसरणीवर बोट ठेवले आहे. मला कुणीतरी शिव्या दिल्या, मला मारले, माझा अपमान केला किंवा मला लुटले. आपण अशा विचारांची एक लूप मनात तयार करतो आणि ती सतत रिप्ले करत राहतो. अगदी बरोबर. हे वाचताना मला आधुनिक मानसशास्त्राची आठवण झाली, जिथे र्युमिनेशन म्हणजे एकाच नकारात्मक गोष्टीचा वारंवार विचार करणे हे नैराश्याचे मोठे कारण मानले जाते. आणि हाच तो अविनाशीपणा ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला. हा ग्रंथ स्पष्ट सांगतो की जोवर अशा विचारांचे ओझे मनात आहे तोवर मन कधीच शांत होऊ शकत नाही. वैर हे वैराने कधीच संपत नाही, ते वाढीस लागते. वैराला शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अवैर, म्हणजेच प्रेम आणि क्षमा. पण हे ऐकायला थोडं आदर्शवादी वाटत नाही का? म्हणजे प्रत्यक्षात करणं खूप अवघड आहे. वाटतं, पण हा एक अत्यंत व्यावहारिक नियम आहे. जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते तेव्हा ती स्वतःच्याच शरीरात तणाव निर्माण करणारी रसायने तयार करत असते. हो, सायन्स सुद्धा हेच सांगतं. दुसऱ्याला शिक्षा देण्याच्या नादात माणूस स्वतःलाच रोज शिक्षा देत असतो. क्षमा ही दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःला त्या चाकाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी असते. ठीक आहे, आपण हे थोडं सोपं करून आजच्या संदर्भात समजून घेऊया. हे ऐकताना आजच्या काळातील मनाची अवस्था डोळ्यांसमोर उभी राहते. आजच्या या डिजिटल युगात हे चंचल मन एखाद्या स्मार्टफोन सारखे झाले आहे. अगदी अचूक उदाहरण दिलत. ज्यामध्ये एकाच वेळी 50 ॲप्स सुरू आहेत, बॅकग्राऊंडला अनेक गोष्टी चालू आहेत, सतत नोटिफिकेशन्स वाजत आहेत आणि बॅटरी ड्रेन होत आहे. मन एका जागी स्थिरच नाहीये. तर मग हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथात या सतत धावणाऱ्या विचलित मनाला शांत करण्यासाठी काही उपाय किंवा दृष्टिकोन दिला आहे का? हो, आणि यावर एक अतिशय कच्च, अस्वस्थ करणारं पण तितकंच वास्तववादी उदाहरण या ग्रंथात दिले आहे. विचार करा, एका माशाला पाण्यातून बाहेर काढलं आणि जमिनीवर कोरड्या जागे टाकलं. बापरे, तो तर तडफडायला लागेल. हो, तो कसा तडफडतो. तो पुन्हा आपल्या सुरक्षित जागी म्हणजेच पाण्यात जाण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपडत असतो. ग्रंथाच्या मते आपले मनही अगदी तसेच आहे. म्हणजे मनही असंच तडफडत असतं. अगदी. ते मारच्या म्हणजेच वाईट विचारांच्या, मोहाच्या आणि इच्छांच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी सतत तडफडत असते. इथे मार म्हणजे केवळ एखादा राक्षस नाही. मग काय आहे? ती एक मानसिक अवस्था आहे जिथे मोह आणि इच्छा माणसाला ताब्यात घेतात. पाण्याची ओढ असलेला मासा आणि मोहातून सुटू पाहणारं मन, हे दृश्य खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. कारण आपण रोजच्या जगण्यात ती तडफड कुठेतरी अनुभवत असतोच. पण मग ह्या तडफडणाऱ्या मनाला आवर घालणे शक्य आहे का? मनावर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण आहे, हे वास्तव हा ग्रंथ सुरुवातीलाच मान्य करतो. तो कोणताही खोटा दिलासा देत नाही. आत नाही तोवर खरे सुख दुरापास्त आहे. संयमित मन हेच सुखाचे मूळ आहे. बरोबर. कारण अनियंत्रित मन हे नेहमीच बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून असते, तर नियंत्रित मन स्वतःमध्येच पूर्ण असते. आणि जेव्हा आपण मन कसे काम करते आणि ते सभोवतालच्या परिस्थितीने किती सहज प्रभावित होते हे समजून घेतो, तेव्हा एक नवीन प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर मन इतके संवेदनशील असेल तर आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो, ज्यांच्या विचारांच्या संपर्कात आपण रोज येतो, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि येथूनच या ट्रान्स्क्रिप्टचा पुढचा टप्पा सुरू होतो, जो मूर्ख आणि शहाणे लोकांच्या संगतीवर भाष्य करतो. पण इथे मूर्ख आणि शहाणा यांच्या व्याख्या नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. हो, सामान्यतः आपण कोणाला मूर्ख म्हणतो ज्याला व्यावहारिक ज्ञान नाही किंवा ज्याची बुद्धिमत्ता कमी आहे. पण या ग्रंथाने एका वेगळ्याच मानसिक अवस्थेला मूर्खपणा म्हटले आहे. ती कोणती अवस्था? जो मूर्ख स्वतःला मूर्ख समजतो तो काही अंशी शहाणाच असतो, कारण त्याला स्वतःच्या अज्ञानाची, स्वतःच्या मर्यादेची तरी जाणीव असते. आधुनिक मानसशास्त्रात याला डनिंग क्रुगर इफेक्टशी जोडता येईल, जिथे अज्ञानी व्यक्तीला स्वतःचे अज्ञानच दिसत नाही आणि तो स्वतःला सर्वाधिक ज्ञानी समजतो. अगदी बरोबर. हा ग्रंथ सांगतो की खरा मूर्ख तोच आहे जो मूर्ख असूनही स्वतःला शहाणा आणि पंडित समजतो. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे हाच सर्वात मोठा अंधार आहे. इथे मला त्या चमचा आणि सूपच्या उदाहरणाची आठवण येतेय. ते रूपक इतकं अचूक आणि रोजच्या जगण्यातलं आहे की कुणालाही लगेच समजावं.
हो, ते खूप सुंदर उदाहरण आहे. एखादा मूर्ख माणूस किंवा ज्याचं मन बंद आहे असा माणूस आयुष्यभर जरी एखाद्या पंडिताच्या किंवा शहाण्या माणसाच्या संगतीत राहिला तरी त्याला खरं ज्ञान मिळत नाही. असतो तो डाळ ढवळतो, पण त्याला डाळीची चव कधीच कळत नाही, कारण तो चमचा आतून घेणारा किंवा ग्रहण करणारा नसतो. चमचा धातूचा असतो, कठीण असतो आणि त्याच्यात काहीही शोषून घेण्याची क्षमता नसते. माणसाच्या अहंकाराचे स्वरूपही असेच असते. अहंकार माणसाला बंदिस्त करतो. आणि याच्या उलट शहाणा माणूस, याच्या अगदी उलट, एक शहाणा माणूस क्षणभर जरी ज्ञानी माणसासोबत राहिला तरी तो लगेच ज्ञान ग्रहण करतो. याची तुलना जिभेशी केली आहे. जीभ? हो, जिभेवर अन्नाचा घास ठेवल्या क्षणी तिला त्याची चव ओळखता येते. कारण जीभ संवेदनशील असते, ती ग्रहण करण्यासाठी खुली असते. हे उदाहरण खूप मोठा धडा देते की केवळ शहाण्या किंवा चांगल्या लोकांच्या आजूबाजूला राहणं पुरेसे नाही. हो, म्हणजे त्यांच्यासोबत फक्त वेळ घालवणं उपयोगाचे नाही. जोवर आपण ती जीभ बनत नाही, जोवर आपली वृत्ती ग्रहणशील होत नाही, तोवर तो शहाणपणा आपल्यात झिरपत नाही. पण इथे मला एक शंका नक्कीच उपस्थित होते. कोणालाही थेट मूर्ख असे लेबल लावणं थोडं कठोर किंवा अहंकारी वाटत नाही का? हा विचार येऊ शकतो मनात. म्हणजे जर एखादी व्यक्ती स्वतःला शहाणी समजत असेल आणि आपण तिला मूर्ख ठरवून कमी लेखत असू, तर त्यात एक प्रकारचा भेदभाव निर्माण होत नाही का? हा प्रश्न खूप रास्त आहे. पण जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा पाहिला, तर इथे मूर्ख हा शब्द कोणा एका विशिष्ट व्यक्तीचा अपमान करण्यासाठी वापरलेला नाहीये. मग तो कसा वापरलाय? हा शब्द एका अजाणतेपणाच्या स्थितीसाठी, म्हणजे स्टेट ऑफ इग्नोरन्ससाठी वापरला आहे. ती व्यक्ती मुळात वाईट नाहीये, ती फक्त अज्ञानाच्या अंधारात अडकलेली आहे. आणि म्हणूनच शहाण्या लोकांची ओळख सांगताना एक अतिशय सुंदर निकष दिला आहे. कोणता निकष? शहाणी माणसे निंदा आणि स्तुतीने विचलित होत नाहीत. एखादा भक्कम पर्वत जसा वाऱ्याच्या कोणत्याही झोताने हलत नाही, डळमळीत होत नाही, तसेच ज्ञानी लोक लोकांच्या स्तुतीने हवेत उडत नाहीत किंवा निंदेने खचून जात नाहीत. म्हणजे ते स्थिर असतात. अगदी. जर एखाद्यानं अज्ञानी माणसाला मूर्ख म्हटलं तर तो ज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनातून केवळ एक वस्तुस्थितीचा स्वीकार असतो, अहंकार नाही. आणि अशा स्थिर ज्ञानी माणसांचा समाजावर जो प्रभाव पडतो तो समजावून सांगण्यासाठी तिथे सुगंधाचा संदर्भ दिलाय. निसर्गाचा नियम असा आहे की फुलांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनेच प्रवास करतो, तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कधीच जाऊ शकत नाही. बरोबर. पण सत्पुरुषांचा, चांगल्या माणसांचा सुगंध मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही प्रवास करतो आणि सर्व दिशांना दरवळतो. याचा अर्थ असा की ज्ञानी आणि शुद्ध मनाच्या माणसाचा प्रभाव हा कोणत्याही भौतिक नियमांच्या पलीकडे असतो. हो, परिस्थिती कितीही विरुद्ध असली तरी त्यांचा चांगुलपणा लपून राहत नाही. या सर्व चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की माणसाचे मन आणि त्याची संगती या दोन गोष्टी मिळून त्याचे कर्म किंवा कृती ठरवतात. कर्माचा सिद्धांत यावर एक अतिशय सखोल विचार मांडला आहे. लोकांना अनेकदा असे वाटते की आपण आज एखादे चुकीचे काम केले आणि त्याचे लगेच काही वाईट परिणाम दिसले नाहीत तर आपण त्यातून सही सलामत सुटलो. हा तर मानवी स्वभावच आहे. तात्काळ शिक्षा मिळाली नाही की असं वाटतं कोणी पाहिलेच नाहीये तर काय फरक पडतो. पण इथे कर्माचा सिद्धांत खूप स्पष्ट आहे. पाप कर्म हे ताज्या दुधासारखे नसते जे लगेच खरात होते किंवा फाटते. नाही, चुकीच्या कृतीचे परिणाम लगेच डोळ्यांसमोर येत नाहीत आणि हीच ती सर्वात धोकादायक गोष्ट आहे. कशी काय? त्या पाप कर्माची तुलना राखेखाली लपलेल्या निखाऱ्याशी केली आहे. वरून पाहिले तर सगळी राख शांत आणि थंड वाटते. माणसाला वाटते आता सगळं विझून गेलं आहे, पण आतून तो निखारा धगधगत असतो. बापरे. तो केवळ योग्य वेळेची वाट पाहत असतो. हे लपलेले कर्म राखेखालच्या निखाऱ्यासारखं माणसाचा पाठलाग करत राहते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते त्याला आतून जाळून टाकते. मानवी मेंदूला हा विलंबाने मिळणारा परिणाम समजायला जड जातो. हो, कारण आपण सगळे इन्स्टंट रिझल्ट्सच्या शोधात असतो. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. या पूर्ण प्रक्रियेला समजावून सांगताना मला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला आठवतो. हो, तसंच काहीसं आहे हे. बँकिंगमध्ये आपण जसे पाहतो की छोट्या छोट्या रकमा दीर्घकाळ गुंतवल्यास त्यांचे एक मोठं रूप तयार होते. अगदी तसेच तिथे पाण्याच्या थेंबाचं उदाहरण दिले आहे. थेंब थेंब पाण्याने जसा एक मोठा घडा पूर्ण भरतो, अगदी तसेच माणूस थोडे थोडे करून पाप किंवा पुण्य गोळा करत असतो. बरोबर. रोजचे छोटे छोटे चुकीचे निर्णय, कुणाला तरी दुखावणं, छोटीशी फसवणूक करणं, हे सगळे पापाचे थेंब आहेत. मूर्ख माणूस हे थेंब गोळा करून नकळत स्वतःचा घडा भरत असतो
आणि शहाणा माणूस रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या कृतींमधून मदतीतून पुण्याचा घडा भरतो. या ग्रंथात कर्म आणि त्याचे परिणाम समजावून सांगण्यासाठी आणखी एक अतिशय शक्तिशाली रूपक वापरले आहे. कोणतं? हातावरची जखम आणि विष. समजा एखाद्या व्यक्तीच्या हातावर कोणतीही जखम नसेल, त्वचा पूर्णपणे शाबूत असेल आणि त्या व्यक्तीने हातात विष धरले, तर ते विष ते शरीरात भिनू शकत नाही. बरोबर आहे. विषाला रक्तात मिसळण्यासाठी एखादी जखम, एखादी फट लागते. अगदी त्याचप्रमाणे जो माणूस स्वतःहून वाईट कर्म करत नाही, ज्याचे मन शुद्ध आहे, त्याला बाहेरच्या जगातील पापाचा किंवा वाईट गोष्टींचा कधीच स्पर्श होऊ शकत नाही. हे रूपक केवळ तत्वज्ञान नसून एक प्रकारची मानसिक सुरक्षा यंत्रणा आहे. याचा अर्थ असा की आपली स्वतःची शुद्ध कृती आणि शांत मन हीच आपली सर्वात मोठी ढाल आहे. अगदी बरोबर. जर आतमध्ये द्वेष, मत्सर किंवा लोभाची जखम नसेल तर बाहेरच्या विष आपल्याला मारू शकत नाही. मग या सर्व गोष्टींचा विचार करता ज्या जगात आपण सर्वजण यशस्वी होण्यासाठी, जिंकण्यासाठी सतत धावत आहोत, तिथे खऱ्या अर्थाने विजेता कोण आहे? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या ग्रंथाने यशाच्या, श्रेष्ठत्वाच्या सगळ्या पारंपरिक व्याख्याच मुळापासून बदलून टाकल्या आहेत. हो, युद्धाच्या मैदानात लाखो योद्ध्यांना हरवणारा, एखादा मोठा प्रदेश जिंकणारा राजा या जगाच्या नजरेत मोठा विजेता असू शकतो. इतिहास त्याची नोंद घेतो. पण धम्मपदाच्या मते तो खऱ्या अर्थाने सर्वोच्च विजेता नाही. ज्याने स्वतःवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या रागावर आणि मोहावर विजय मिळवला आहे, तोच खऱ्या अर्थाने सर्वोच्च विजेता आहे. स्वतःला जिंकणे हे जगाला जिंकण्यापेक्षा 1000 पटीने कठीण आहे. कारण तिथे आपला सामना थेट स्वतःच्या अहंकाराशी असतो. स्वतःवर मिळवलेला हाच विजय खऱ्या अर्थाने माणसाला श्रेष्ठ बनवतो. आणि याच संदर्भात ब्राह्मण या शब्दाचा अर्थही तिथे पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून मांडलाय. हो, आणि हे पाहणं खूप महत्वाचे आहे की हा ग्रंथ कोणा एका जातीबद्दल, कुळाबद्दल किंवा जन्माबद्दल बोलत नाही. हो, तिथे अत्यंत स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की केवळ जन्म घेतल्याने, डोक्यावर जटा वाढवल्याने, विशिष्ट मंत्र म्हटल्याने किंवा विशिष्ट कपडे घातल्याने कोणी ब्राह्मण किंवा श्रेष्ठ होत नाही. बाह्य दिखावा आणि कर्मकांडाला इथे पूर्णपणे नाकारले आहे. खरा ब्राह्मण किंवा खरा श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे सत्य आहे, जो धर्माचे म्हणजेच योग्य आचरणाचे पालन करतो, जो अहिंसेवर विश्वास ठेवतो आणि ज्याच्या मनात सर्व प्राणीमात्रांबद्दल अथांग सहानुभूती आहे. आणि सर्वात महत्त्वाची अट कोणती? ज्याने स्वतःचे दोष शोधून ते मुळापासून काढून टाकले आहेत, तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण म्हणून घेण्यास पात्र आहे. हा कोणत्याही बाह्य ओळखीचा मुद्दा नसून तो आंतरिक शुद्धीकरणाचा एक अत्यंत खडतर मार्ग आहे. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात ह्या सगळ्याचा वापर करून आपण खरोखर आनंदी कसे राहू शकतो? कारण तिथे एक खूप साधी पण अर्थपूर्ण ओळ आहे. आरोग्य हा सर्वात मोठा लाभ आहे आणि समाधान हे सर्वात मोठे धन आहे. हो, यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आजच्या स्पर्धेच्या जगात आपण सगळेच एका रॅट रेसमध्ये अडकलो आहोत. आपण पैशाच्या, मोठ्या घराच्या मागे धावत असतो, पण जर शरीर आतून साथ देत नसेल आणि मनात समाधान नसेल तर भौतिक यशाला काहीच अर्थ उरत नाही. अगदी खरा आनंद आणि समाधान हे बाहेरच्या कोणत्याही वस्तूत, व्यक्तीत, गाड्यांमध्ये किंवा बँक बॅलन्समध्ये नाहीये. ते आतल्या शांततेत आहे. ज्याने राग आणि द्वेष सोडून दिला आहे त्याची अवस्था इतकी विलक्षण असते की त्याच्या आजूबाजूला जरी वैऱ्यांची किंवा अडथळ्यांची मोठी गर्दी असली तरी तो अतिशय सुखाने आणि शांततेने जगू शकतो. म्हणजे बाहेरच्या गोंधळाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. जग बदलण्याचा, इतरांना नियंत्रित करण्याचा अट्टहास सोडून द्या आणि स्वतःचे मन प्रशिक्षित करा. हाच या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. खरंच, जर आपण या सखोल चर्चेचा एकंदरीत सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्वच्छपणे समोर येते. आपण ज्या ऑडिओ बुक ट्रान्स्क्रिप्टवर आज चर्चा केली तो केवळ एक तत्वज्ञानाचा, नियमांचा किंवा आदर्शांचा कोरडा ग्रंथ नाहीये. अजिबात नाही. तो मानवी मनाला ट्रेन करण्यासाठी तयार केलेला एक प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. तो आपल्याला शिकवतो की जगाच्या पाठीवर काहीही मिळवले तरी स्वतःला न जिंकता मिळवलेलं यश हे पोकळ असते. हा ग्रंथ हजारो वर्षापूर्वी लिहिला गेला असला तरी त्यातील मानसशास्त्र हे आजच्या कॉर्पोरेट जगाला, ताणतणावात जगणाऱ्या सामान्य माणसाला आणि अगदी प्रत्येकाला रोजच्या जीवनात लागू पडणार आहे. मानवी भावनांचा गुंता जोवर अस्तित्वात आहे तोवर हे तत्वज्ञान मानवासाठी एक दिशादर्शक म्हणून काम करत राहील. अगदी 100% खरं आहे. आणि जाता जाता
श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अनोखा मुद्दा आपण देऊया. आज आपण ऐकलं की आपले मन हे पाण्याबाहेर काढलेल्या आणि तडफडणाऱ्या माशासारखे आहे, जे इच्छा आणि मोहाच्या जाळ्यातून सुटू पाहत आहे. ते तडफडणारं मन. जर आपले मन तो मासा असेल आणि हे जग म्हणजे त्यातल्या अपेक्षा आणि हे ताणतणाव जर ते जाळे असेल, तर विचार करा, जर आपण बाहेर पडण्याची ती हिंसक तडफड थांबवली आणि केवळ वर्तमानात शांतपणे श्वास घ्यायला शिकलो, तर काय होईल? कदाचित ते जाळे आपल्याला बांधून ठेवत नसून आपली तडफडच आपल्याला अधिक अडकवत आहे. अगदी. आपली सतत काहीतरी मिळवण्याची आणि कुठेतरी पोचण्याची तडफडच आपल्याला अडकवत आहे. यावर नक्की विचार करा. याच सखोल विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथे थांबूया.